केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी पुन्हा वादात अडकल्यात। ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नसल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केले आणि त्यामुळे पुन्हा एकदा आरोप होतोय। एक नजर टाकूया। क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं। एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, क्योंकि सास भी कभी बहू थी। क्योंकि सास भी कभी बहू थी या सिरियलनं लोकप्रिय झालेल्या स्मृती इराणी अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री असा पल्ला स्मृती इराणींनी गाठला। इस बार हमका वोट दे दो। मंत्री झाल्यावर काही वक्तव्यांमुळे स्मृती इराणी वादातही अडकल्या। त्याचसोबत स्मृती इराणींच्या डिग्रीची सर्वात जास्त चर्चा झाली। 2004 मध्ये स्मृती इराणींनी कपिल सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून 1996 मध्ये करस्पॉन्डन्स बॅचलर ऑफ आर्ट्स असल्याचं शपथपत्रात नमूद केलं। 2014च्या शपथपत्रात त्यांनी 1994 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स पार्ट 1 सुरू केल्याचं नमूद केलं। तर आता 2019च्या निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात स्मृती इराणींनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नसल्याचं नमूद केलंय। तर 1991 मध्ये सेकंडरी स्कूल तर 1993 मध्ये सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण केल्याचं शपथपत्रात नमूद केलंय। अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या या डिग्री वादावर काँग्रेसनेही फिल्मी स्टाईल मध्ये टीका केली आहे। एक नया धारावाहिक आने वाला है, क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थी, और उसका ओपनिंग लाइन में बताती हूँ क्या होगा। क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते एफिडेविट नए हैं। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शपथपत्रातल्या विसंगत माहितीमुळे ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या हाती मोठा मुद्दा लागलाय। त्यामुळे आता काँग्रेस खाष्ट सासूच्या भूमिकेत जाऊन बहु स्मृती इराणींचा चांगलाच राजकीय छळ करणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।